गाणे ऐकून आमचे पुरं 16 वर्ष धोक्याचं म्हणतात. मी सांगेल गड्या, 16वा वर्ष धोक्याचं नाही तर 16वा वर्ष मोक्याचं आहे. पण मोका साधता आला पाहिजे. पाखंडी वृत्तीचं खंडन साधू करतायत आणि पाखंडी व्यक्तीचं खंडन भगवान स्वतः करतायत. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूचं चरित्र कीर्तनात सांगावं लागतंय. याचा अर्थ आहे गड्या, साधूचं जीवन हे जगत कल्याणाकरिता आहे. जीवन जगताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करेल, एक दिवस त्याचंच रक्त त्याला घराबाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. पण जे रक्त जीवन जगताना जगाच्या रक्ताचा विचार करेल, त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवरायानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या डोईवर चुकाचं छत्र धरावं यासाठी राजाधिराज छत्रपती शिवरायानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करताना 18 पगड जातीचे मावळे सोबत घेतले होते. स्वराज्याची मावळ सेना तयार करताना जात महाराजाने विचारली नाही, धर्म महाराजाने विचारला नाही. निर्व्यसनी मावळ्याची बुलंद फौज श्री महाराजांना तयार केली. महाराजांच्या मावळ सेनेत 18 पगड जातीचे मावळे आहे. मराठा होता, धनगर होता, चामार होता, कुमार होता, साडी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, मातक होता, मुस्लिम होता, बौद्ध होता, ब्राह्मण होता. 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजानं स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या साक्षीनं केली. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधून पहिला किल्ला जिंकला तोरणा आणि 16व्या वर्षी छत्रपती शिवराजानं क्रांती केली आहे. ज्ञानोबा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण करतायत. शिवराय स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा वयाच्या 16व्या वर्षी करतायत. स्वामी विवेकानंद अनेक देशाची भ्रमंती वयाच्या 16व्या वर्षी करतायत. आत्ताच्या एखाद्या तरुणाला म्हणावं, उठ, जागा हो, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव आणि काहीतरी क्रांती कर. ते म्हणतं, महाराज मला असं वाटतं एवढं वर्ष जाऊ द्यावं. त्याला विचारलं प्रॉब्लेम काय? ते म्हणतो 16वा वर्ष धोक्याचं. गाणे ऐकून आमचे पुरं 16 वर्ष धोक्याचं म्हणतात. मी सांगेल गड्या, 16वा वर्ष धोक्याचं नाही तर 16वा वर्ष मोक्याचं आहे. पण मोका साधता आला पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. एक एक किल्ला महाराजाने जिंकला, स्वराज्य महाराजाने निर्माण केलं. पण या हिंदवी स्वराज्याची निर्मिती करताना जेवढा परधर्मीय आणि परकीय शत्रूकडून महाराजांना विरोध सहन करावा लागला, तेवढाच त्रास आणि विरोध स्वधर्मी आणि स्वकीयाकडून महाराजांना सहन करावा लागला. राजाला विरोध करणारे फक्त हिरव्या झेंड्यावाले नाही, राजांना विरोध करणारे फक्त परधर्मीय नाही तर कित्येक गद्दार हिंदूंनी सुद्धा राजाला तत्कालीन परिस्थितीमध्ये विरोध केला. पण राजे दिसायचे रुबाबदार. राजाचा तो रुबाब, राजानं पेहराव घालावा, डोक्यावर जिरोटोप धारण करावा, घोड्यावर बसावं, रुबाबात ऐटीत बसावं, एका हातात ढाल घ्यावी, एका हातात शमशेर घ्यावी, राजाचं रुबाबदार दृश्य बघावं. राजाला विरोध करणाऱ्यानं राजाला बघावं आणि झुकून मुजरा करावा. अरे विरोधकांच्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. स्वधर्मीय दुश्मनांनी मुजरा करावा आणि परधर्मीय दुश्मन ज्यावेळी राजाला बघायचे त्यावेळी त्यांच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडायचे, बांध कर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते. बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर शमशेर जब घोड़े पे सवार होते, तब कहते थे दुश्मन के बंदे, ए अल्लाह हम भी कभी मराठा होते. हे देवा, आम्हालाही एका जन्मात मराठा म्हणून जन्म